हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. चला मस्त अशी झटपट तयार होणारी वडापावची रेसिपी ते आज आपण पाहणार आहोत. खूप पटकन बनवून तयार होतं आणि टेस्टलाही तितकीच जबरदस्त अशी लागते. त्यासाठी इथे मी कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे. सोबतच अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडली की इथे मी आलं, लसूण, मिरचीचं जे वाटण केलं होतं ते 2 चमचे भरून टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाटण कमी जास्त करू शकता. मला झणझणीत असं वाटण मसाला हा आवडतो म्हणून मी इथे 2 मोठे चमचे भरलेले वाटण टाकलं होतं आणि छान हे मिक्स करून परतून घेऊया. अगदी छान परतून घ्यायचं. आलं, लसूण, मिरची छान परतलं गेलं की त्या मसाल्याला आपोआप छान टेस्ट येते. कच्चेपणा जाईल इतकं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. अगदी आपण मार्केटमध्ये खातो ना तसंच हा वडापाव बनवून तयार होतो. मी तर म्हणेन की मार्केटपेक्षाही जास्त टेस्टी घरी बनवून तयार होतो. कोण कोण आहे ज्याला माझ्यासारखं वडापाव घरी बनवायला आवडतं आणि खायलासुद्धा खूप आवडतं. मला तर प्रचंड आवडतं म्हणून मी नेहमी वारंवार वडापाव घरी बनवत असते. त्याचसोबत वाटण छान परतलं गेलं की मी ते छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि पुन्हा एकदा याला छानपैकी परतवून घेणार आहे. छान परतलं ना की त्याचं मसाल्याचं एक छान टेक्स्चर येतं. हे बघा किती छान परतून घेतलं. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. इथे आपलं वाटणही परतलं आहे, छान तेल सुटायला लागलं आहे. सोबतच इथे मी 5 ते 6 बटाटे उकडून थंड करून घेतले होते. हे बटाटे मी यामध्ये स्मॅश करून टाकणार आहे. हाताने मोठे मोठे मॅश केले तरी चालतील, किसणीवर किसायचे नाही. त्याने खूप असं वेगळं टेक्स्चर येतं मसाल्याला. मसाला खूप ओलसर असा होतो. त्यामुळे इथे मी हाताने स्मॅश करून टाकले. बटाटा मॅश करून टाकल्यावर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि छानपैकी याला एकजीव करून मिक्स करून घेऊया. पुन्हा एकदा छान परतून घेऊया. अगदी छान कलर येतो. कुठलेही वेगळे असे मसाले वापरायची गरज नाही. घरातल्या साहित्यात बनवून तयार होतो. सोबतच छान हे मिक्स करून घेतल्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि पुन्हा एकदा छान याला परतून घेतलं. मसाला जितका छान परतला जाईल ना तितकीच वडापावला छान टेस्ट येते. त्यामुळे मसाला आवर्जून छानपैकी परतून घ्या. आणि तुम्ही जर बटाटे आधीपासूनच बॉईल करून ठेवले असेल तर हार्डली 15 ते 20 मिनिटात ही प्रोसेस वडापावची बनवून तयार होते. हे बघा आपला जो वडापावसाठीचा मसाला आहे ना तो अगदी परफेक्ट बनवून तयार आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने वडापावचा मसाला बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि छानपैकी मसाला बनवून तयार आहे. आपण याला एका ताटात काढून थंड करून घेऊया. ते मी एका ताटात काढून याला थंड करायला ठेवलं आहे. जोपर्यंत आपलं हा मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण इथे बेसनाचं बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी बेसन घेतलं आहे. हे होममेड बेसन आहे त्यामुळे वडापावला आणखीन जास्त छान टेस्ट येते. सोबतच एक मी चिमटभर सोडा टाकून घेतला आहे. यामध्ये एक छोटा पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. आणि यामध्ये थोडं पाणी करून मी थोडं पाणी मिक्स करून याचं बॅटर तयार करून घेणार आहे. अगदी जास्त पातळही नाही आणि खूप जास्त थिक पण नाही. मीडियम कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आणि असं बॅटर तयार करून घ्यायचं. थोडं पाणी टाकून मी एकाच डायरेक्शनला छान मिक्स करून घेणार आहे याला. जसं लागेल तसं मी यामध्ये पाणी टाकत चालली आहे. अगदी जास्त टाकलं नाही. आणि हे बघा अशा पद्धतीने मी इथे बॅटर तयार करून घेतलं आहे. चमच्यामधून खाली सोडलं की अगदी अलगद पडतं आहे. अशा पद्धतीने मी इथे बॅटर तयार करून घेतले. सोबतच इथे मसालाही छान थंड झाला आहे. त्याचे वडे करून घेऊया आपण. तुम्हाला जसे हवेत मीडियम, मोठे, छोट्या साईजमध्ये तसे तुम्ही वडे बनवून तयार करा. इथे मी मीडियमच साईज ठेवली होती. जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही नाही. साधारणपणे इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले होते. तेवढ्या बटाट्यामध्ये मी इथे 15 ते 16 वडे बनवून तयार केले. हे बघा सगळे वडे मी हाताने इथे थापून घेतले छानपैकी. आणि सोबतच कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलं आहे. तेल छान गरम झालं की इथे मी आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने 2 चमचे भरून या बेसनाच्या बॅटरमध्ये ॲड केले, जेणेकरून वडापावची जी लेअर असते ती छान कुरकुरीत अशी होईल. आणि वडा यामध्ये बेसनाच्या बॅटरमध्ये कोट करून मस्त तळून घेऊयात. मीडियम हीटवर तळायचं. एक वडे करून मी सोडून घेणार आहे. साधारण मी स्टार्टिंगला इथे 5 वडे एकत्र तळून घेतले होते. अगदी छान मस्त कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायचं. सोबतच मी इथे झारेणेवरती तेल सोडते आहे वड्यांवरती. खूप छान कुरकुरीत वडापाव बनून तयार होतो.
एका बाजूने छान लाल झाले की आपण याला पलटी करून घेऊया. अगदी अलगद निघतात छानशी खाली फ्राय झाले की. हे बघा किती छान कलर आला आहे. सगळेच पलटी करून घेऊया आपण इथे वडे. आणि अगदी मीडियम हीटवरच आपल्याला तळायचे. जास्त हाय हीटवर तळले तर कलर छान येईल, आतमध्ये छानपैकी तळले जाणार नाही. आणि अगदी लो ही फ्लेमवर नाही तळायचे. इथे बघू शकता किती छान कलर आला आहे आणि मस्त असे गरमागरम वडे तळून तयार झालेले आहेत. याला मी एका ताटात काढून घेते साईडला. सोबतच त्या तेलामध्ये इथे मी मिरची तळून घेणार आहे. त्यासाठी इथे मी मिरची धुवून त्याला एक कट देऊन घेतला होता मधून आणि हीच मिरची मी तेलामध्ये तळून घेणार आहे. तळून झाल्यावर त्यामध्ये मीठ टाकून मिक्स करायचं आणि बनवून मस्त खमंग झणझणीत असा वडापाव बनवून तयार आहे. माझी आजची सिम्पल रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंटही करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.